आपण काय म्हटलं, क्लॉकवाईज कर्व असल्यावर पॉझिटिव्ह वर्क, अँटी क्लॉकवाईज कर्व असल्यावर निगेटिव्ह वर्क, बरोबर आहे का? हो. हो. हम्म. आता इथे एक हायपोथेटिकल कर्व दाखवलाय, ह्याच्यामध्ये त्याची रेडियस ए आणि बी आहे. तर सर्वात पहिले वर्क डन इन वन सायकल इज एरिया ऑफ द इलिप्स. आता इलिप्स म्हणा किंवा हे सर्कल म्हणा, सर्कल हा इलिप्सचाच एक प्रकार आहे. फक्त इलिप्स मध्ये दोन रेडियस वेगळे असतात. मग आता आपण इलिप्स पण म्हणू शकतो याला. आता मुळात काय, ए आणि बी ह्या दोन रेडियस इथं सारख्या नाहीत, कारण ए ही व्हॉल्यूम मधली आहे आणि बी ही प्रेशर मधली आहे, म्हणून वेगळ्या रेडियस आहेत असं आपण समजूया. तर एरिया ऑफ द इलिप्स म्हणजे वर्क डन इन द सायकल इज इक्वल टू पाय इंटू, बघा हे इलिप्सचा एरिया काय असतो बघा. असा कोणताही इलिप्स असेल, त्याचं हे ए असेल आणि हे जर बी असेल, तर एरिया ऑफ द इलिप्स असतो पाय इंटू ए इंटू बी. आणि सर्कलच्या केसमध्ये काय होतंय, हे ए ची पण व्हॅल्यू आर असते, बी ची पण व्हॅल्यू आर असते, म्हणून काय बनतंय सर्कलचा एरिया, बोला पाय आर 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 स्क्वेअर. स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया काय बनतो बोला, पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया काय बनतो बोला. आर पाय आर स्क्वेअर. स्क्वेअर. हा, म्हणजे थोडक्यात सर्कल काहीच नसून इलिप्सचाच एक प्रकार आहे. आणि इथं दोन रेडियस सेम आहेत का वेगळ्या आहेत आपल्या क्वेश्चन मध्ये? सेम आहेत का वेगळ्या आहेत सेम आहे. अरे बाळांनो, वेगळे आहेत. दिसायला सेम दिसतंय ते, थांबा जरा, हे फार महत्वाचं आहे. हे दिसायला फक्त सेम दिसतंय, परंतु ते ऍक्च्युली वेगळे आहेत ते दिसताना. त्यांची मॅग्निट्यूड जरी सेम असली तरी युनिट सेम नाहीत ना. हे मीटर क्यूब मध्ये आहे आणि हे पास्कल मध्ये आहे. बोला बरं, कळलं का सांगा? हो. कळलं? हो. म्हणून रेडियस वेगळे आहेत, म्हणून आपल्याला इथं फॉर्म्युला काय वापरायचा एरियाचा, पाय ए इंटू बी. कळलं? ए. हो. हम्म. सो वर्क डन इन वन सायकल इज द एरिया ऑफ द इलिप्स पाय इंटू ए इंटू बी. कळलं? हो. आता ए म्हणजे काय बघा बरं, इथून एवढं, म्हणजेच ह्याच्या अर्ध. काय गरज नाही, डायरेक्ट हेच ना एवढं. किती आहे हे सांगा बरं, 4 आहे का 6 आहे का 2 आहे? 2 आहे. 2 आहे. 2 इंटू 10⁻³ करायचं बरं का. हो. तर ह्याला उगच केलं त्याने, एवढं जास्त करायची गरज नव्हती. सरळ फ्रॉम फिगर. फ्रॉम फिगर काही गरज नाही, डायरेक्टच दिसायला ना, ए इक्वल टू 2 आणि बी इक्वल टू, एवढं बी नाही, डायरेक्ट दिसतंय बघा. बी इक्वल टू बघा बरं, इथून एवढं किती आहे, 11-6, पाच. बरोबर का? हो. 11-6 म्हणजे 5. हम्म. सो फ्रॉम फिगर असं झालं. त्याच्यानंतर मग आता वर्क डन इन द सायकल कसं येणार, पाय इंटू हे ए
ए इंटू बी. आणि हे बी, बरोबर का? हो. मग तुम्ही जर पायची व्हॅल्यू टाकली 3.14, तर तुमचा आन्सर काय येतंय? आता पायची व्हॅल्यू आपण 3.14 अप्रॉक्सिमेटली टाकतो, माहिती आहे का तुम्हाला? हो. हा, म्हणून इथं थोडस चिन्ह कसं वापरायचं. मग एका एका सायकल मध्ये एवढं वर्क आहे. मग 25 सायकल मध्ये किती होईल? 25 इंटू दिस, बरोबर का? हो. अशा प्रकारे हे वर्क काढायचं आहे. समजलं? पहिल्यांदा एरिया काढला आणि मग 25 न गुणलं. हो. चला, बाकीचे तुम्ही वाचून घ्या. बाकीचे आता क्वेश्चन आपण नाही, आता स्टार केलेले तेवढे करू आपण. चला पुढे काय म्हटलं? आयडियल गॅस इज टेकन थ्रू अन आयसोथर्मल प्रोसेस इफ इट डज 2000 जूल ऑफ वर्क ऑन इट्स एन्व्हायरमेंट, हाऊ मच? हे असलं झालंय आपलं. आयसोथर्मल म्हटलं की सर्वात पहिले माहित असू द्यायचं, डेल्टा यू झिरो असते, टेम्परेचर चेंज झिरो, चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो, बरोबर का? बरोबर का रे गणू? हो. हो. आणि त्याच्यानंतर क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. तर डेल्टा यू तर झिरो आणि डब्ल्यू तर 2000 दिले, सो क्यू इज इक्वल टू 2000 आलं. बाकीचे सोडून द्यायलो मी, बुक मध्ये आहेत ते घ्यायलो. प्रॉब्लेम पेक्षा थेअरीवर जास्त फोकस करा. चला वाचा, हे काय म्हटलंय? वाचा मनात पटकन. चला इथे एक थोडं बेसिक माहिती देतो. क्वेश्चन कळला का? हो. नोट फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी काही गोष्टी लक्षात ठेवा. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी पीव्ही रेस टू गॅमा एक तो सांगितलं होतं, बरोबर आहे का? पीव्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट, त्यानंतर टीव्ही रेस टू गॅमा मायनस वन इज कॉन्स्टंट. हे एक लक्षात ठेवा. पहिलं काय? पी व्ही रेस टू गॅमा पीव्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. हे आठवतंय का बघा पहिल्यांदा? पीव्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट हे आठवतंय का सांगा? बोला रे बाळांनो. हो. हो. पीव्ही रेस आठवतंय. इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे एक आहे. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी तर सर्वांनाच लागू होते. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी तर सर्वांनाच लागू होते. टीव्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. आता दुसरे एक माहित असू दे तुम्हाला, टीव्ही रेस टू गॅमा मायनस वन एक कॉन्स्टंट असते. टीव्ही रेस टू गॅमा मायनस वन. टीव्ही रेस टू
गॅमा -1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे दुसरं. आणि तिसरं प्रूव्ह करता येतंय कोणत्या प्रोसेससाठी? सांगा बरं, हे कोणत्या प्रोसेससाठी सुरू आहे रे? adiabatic process. कोणत्या प्रोसेससाठी सुरू आहे गणू? P⁻1 - हा ह्याची काही गरज नाही. P⁻1 - T⁻γ. P⁻1 आणि T⁻γ. जे लागतंय ते वापरायचं. हं. चलो. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी हे लक्षात ठेवायचं हा. चलो चलो चलो. हो मग आता हे ॲडियाबॅटिक आहे. मोनोॲटॉमिक गॅस म्हटलंय म्हणून गॅमा इज इक्वल टू 5/3. आठवतंय का तुम्हाला? गॅमा आठवतंय का रे? मोनोॲटॉमिक, हो डायॲटॉमिक, आठवतं. ट्रायॲटॉमिकचा. 5/3. हा. हो मग आता आपल्याला संबंध टेम्परेचर आणि प्रेशरचा आहे. आपल्याला संबंध टेम्परेचर आणि प्रेशरचा आहे. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस, आपण काय लिहू शकतो बघा? प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन हे आहे, बरोबर आहे का? बर. असं आहे म्हणजे ह्याचा अर्थ प्रोपोर्शनॅलिटी कशी लिहिता येते रे? आता नीट पहा बाळांनो. इनवर्सली प्रपोर्शनल. म्हणजे T⁻γ is inversely proportional to 1 upon P raised to हं, गॅमा. P⁻1 - γ. चला, हे असं. हे बरोबर आहे का सांगा? हो बरोबर आहे. हम्म. आता ह्याला काय लिहिता ते जरा नीट समजून घ्या. एक एक गोष्टी जरा समजून घ्या. हे आता हे पी जर वर आणलं तर 1 - γ ऐवजी γ-1 होतंय. उलट होते, उलट 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 होतंय. T⁻γ is proportional to P⁻γ-1. बघा बरं, हे कळलं का काही? हो कळलं. अय बाळा, गणू, हा. कळायलंय का रे? हो सर, कळालं. हे वर आणलं. 1 - γ γ-1 झालं रे. 1 - γ γ-1 झालं. पटलं का काही? हो आणि आता हे गॅमा इकडे जातंय. हे गॅमा इकडे जर गेलं तर काय होतंय बघा. काय डिफिकल्टच आहे हे, एवढं तुमच्या लक्षात येणं आता. पण एक तसा घेतो क्वेश्चन मी. T⁻टू, हे बघा जरा काय म्हणतोय मी. T रेस टू T रेस टू γ-1 अपॉन गॅमा.
हे बघा जरा. अरे यार, हे बघा बरं जरा, झेपलं का रे हे काय झालं ते? हे झेपलं का सांगा बरं? हे काय झालं ते कळलं का? हे गॅमा. हो कळलं. फक्त इथं गॅमा पाहिजे ना. अवघड आहे हे थोडस. चलो, मग आता ह्याच्यावरून काय लिहिता येते बघा बरं. हे बघा बरं, हे कसं आलं हे हे असं लिहितो आधी मी. मग ह्याच्यावरून टी फायनल अपॉन टी इनिशियल म्हणजे पी फायनल अपॉन पी इनिशियल गॅमा मायनस वन अपॉन गॅमा. बघा बरं जरा, हे रेशोवरून असं लिहिता येतं का बघा. हो लिहिता येते. पण टेम्परेचर किती पट झालंय म्हटलंय? टेम्परेचर किती पट झालंय म्हटलंय? दुप्पट इनिशियल टेम्परेचर. म्हणजे गिव्हन काय म्हटलंय? टेम्परेचर फायनल इज इक्वल टू इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ टाइम्स टेम्परेचर इनिशियल. टेम्परेचर इनिशियल. हे कळलं का रे? बरोबर का रे बाळांनो? हो मग टी फायनल अपॉन टी इनिशियल इज इक्वल टू पी फायनल अपॉन पी इनिशियल गॅमा मायनस वन अपॉन गॅमा. मग बघा, ह्याला तर 2 टाइम्स लिहिलं आपण, बरोबर आहे का? आणि मग पी फायनल अपॉन पी इनिशियल इज इक्वल टू गॅमा मायनस वन. चला, गॅमा मायनस वन डायरेक्टच लिहिलंय, 2/3. कळलं का काही? हो कारण 5/3 मायनस वन येते 2/3, बरोबर. हो. आणि हे काय लिहिलंय? हे काय एवढं? हे का हे एवढं इथून एवढं? हे काय? ते गॅमाची व्हॅल्यू आहे. ते हम्म. मोनोटॉमिक. मग आता हे 3 3 कटून जाते बघा. हे 3 आणि 3 कटलं, बरोबर का? हो मग तुमच्याकडे काय आलं ह्याच्यातून? नीट बघा जरा. 2 इज इक्वल टू असं आलं का बघा? आलं का रे? हो. काय कटलं? तर ते 2 चा 2.5 थ्री कसं थ्री काढायचं? कटलं. थांब रे थांब, ते सांगतो, सांगतो. तू गडबड नको करत जाऊ. पहिल्यांदा हे कळलं का? हो का. हो. हम्म. मग आता हे असं पी फायनल अपॉन पी इनिशियल. त्याने विचारलंय काय? व्हॉट इज द रेशिओ ऑफ फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर? तेच काढायचं आहे. मग आता हे 2.5 कसं काढायचं हे फार महत्वाचं आहे. तर बाळांनो, ह्याला बघा, 2 चा 2.5 म्हणजे काय? 2 चा 2 इंटू 2 चा 0.5. बरोबर आहे का रे? हो बरोबर का रे? हो बरोबर. म्हणजेच काय? 2 चा 2 म्हणजे किती? 4 इंटू 2 चा 0.5 म्हणजे हो √2 असतो. हा पॉइंट आहे. हा कळलं का रे? बरोबर आहे. ही 2 थोडं नाही कळालं. अर सर्वात पहिले हे कळलं का बघ? जाऊ दे इथं लिहितो मी आधी. हे कळलं का बघा आधी? हे कळलं? हा सर कळालं. मग आता A⁻m+n म्हणजे काय? 2 प्लस 0.5 येईल. हम्म. मग बघा, 4
इंटू √2, बरोबर का रे? 0.5 म्हणजे √2, बरोबर का रे? पण सर ते हा, बोल बोल, बोल की रे. ए, कळलं का? अभि, बघ बरं जरा, कळलं का? टू चा पॉवर 2.5 काय करायचं होतं सर? अरे तेच ना, बघ ना, तुझ्या पुढे दिसायला का नाही? 2.5 ला काय लिहिलं? 2 + 0.5. हा. आणि मग a⁻m+n म्हणजे a⁻m इंटू इंटू ए ए रेस रेस टू टू एन a⁻n. कळलं का हो अभि? काय. हा. मग ही व्हॅल्यू टाकली √2 ची, आणि तुमचा आन्सर आला हे रेशिओ. आणि शेवटी असं लिहायचं असतं देअर फोर, ते विसरू नका. खरं तर उत्तर कसं पाहिजे? शेवटी असं आलं तेव्हा उत्तर सांगायचं. देअर फोर रेशिओ ऑफ फायनल प्रेशर टू इट्स इनिशियल प्रेशर इज 5.656. त्याला काही युनिट असते का? त्याला युनिट असते का काही? नाही, युनिटलेस. बर. मग कळला का क्वेश्चन? सर, हम्म. ते जे इनव्हर्सली इनव्हर्सली प्रोपोर्शनल्स आहे ना, टी रेस टू गॅमा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/p⁻⁻⁰ हम्म. मग ते पी पण वरी कसं गेलं? ते मायनस, अरे रे, त्याला मायनस केलं ना मी. थांब, इथं आणखीन एक सांगतो तुला स्टेप. हे बघ, इथं मी काय केलं, मायनस कॉमन काढले. समज मायनस कॉमन काढल्यावर काय होते बघ हम्म. बरं जरा. बघा बरं, असं होते का? बघ बरं बाई. हो, होते मग आता होते. वर जाऊन ते मायनस प्लस झालं, बरोबर का? हा, ते पॉवरचं कळलं, ते पी कसं वरी गेलं? मग पीच पीच वर जाईल ना पूर्ण. तुझ्याकडे ज्यावेळेस असं असतंय ए प्रोपोर्शनल टू 1/b⁻⁻m, त्यावेळेस तू काय लिहू शकतेस? a⁻⁻b⁻m, असं. बीच वर जाते ना. हम्म. मायनसची पॉवर वर जाऊन प्लस होते. हम्म. 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 लय मॅथमॅटिकल आहे याच्यामध्ये, थोडं वेळ वेळ व्यवस्थित वाचून घ्या. चला, प्रॉब्लेम आणखीन कोणता आहे का कामाचा बघू, लय बी नको. हा, हे बघा, हे महत्वाचं. फिगर, अ सिस्टम इज टेकन टू इट्स फायनल स्टेट फ्रॉम इनिशियल स्टेट इन हायपोथेटिकल पास्ट ऍज शोन इन दिस फिगर. मला 28वा क्वेश्चन काढू द्या. हम्म. ये वाला क्वेश्चन.
4 मार्कासाठी आहे प्रश्न. बघा, एक फिगर दिले. तर बघा, सिस्टीमला ए पासून बी पर्यंत दिलं, बी टू सी, सी टू डी दिलंय. काय म्हणते बघू बरं जरा. वर्क डन काढायचे प्रत्येक केसमध्ये. प्रत्येक पहिला पाथ कोणता आहे बघा, ए टू बी. ए पासून बी मध्ये काय कॉन्स्टंट आहे सांगा बरं जरा. ए पासून बी पर्यंत तुम्हाला काय कॉन्स्टंट दिसतंय? प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट. नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. बघा, तुम्ही बघा, तुमचं डोकं लावा. हम्म. बघा, ते इथून इथं काय कॉन्स्टंट आहे बघा, ए टू बी. व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे होय. अगं प्रेशर कॉन्स्टंट आहे की. व्हॉल्यूम तर वाढत चाललंय ना. बघ ना जरा, इथं व्हॉल्यूम आहे, इकडं प्रेशर आहे. कसं तुमचं व्हावं रे. तुम्हाला अजून वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस कळत नाही. असं गेल्यावर काय कॉन्स्टंट आहे? प्रेशर कॉन्स्टंट आहे, कळलं का? म्हणून प्रोसेसला नाव काय दिलंय? आयसोबारिक. 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 आयसोबारिक मध्ये वर्कडन काय असतंय? विसरू नका, वर्कडनचे फॉर्म्युले आहेत. पी व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. हा, मग प्रेशर किती आहे इथं? हे बघा, हे प्रेशर आहे 6 × 10⁵. 10⁵ का लावलं? कारण इथं 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 दिलंय बाजूला. लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस काय करते, प्रत्येक इथं आता इथं असं 2 × 10⁵, 3 × 10⁵, असं एवढं लिहिण्यापेक्षा काय करते, इथं उगं 2 3 4 लिहिते, तर एकदाच असं म्हणतात की बाबा सर्वांना 10⁵ न मल्टिप्लाय करा. बघा, दिसलं का हे? हो. म्हणून हे 10⁵ आलं. कळलं का रे बाळा? आणि हो व्हॉल्यूम हो. चेंज किती आहे ए पासून बी पर्यंत? फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. हे बघा, चेंज इन व्हॉल्यूम 6 - 2 4 आहे. बरोबर का रे? बघा बघा, कळलं का बघा? हो. × 10⁵. काय × 10⁵? कारण व्हॉल्यूम दिलंय लिटर मध्ये बाळांनो. व्हॉल्यूम कशात दिलंय? लिटर. आपल्याला मीटर क्यूब मध्ये करून घ्यावं लागेल का नाही? हो. लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब. बरोबर का? हो. मग हे आलं तुमचं वर्क डन. पटलं का सांगा वर्क डन? पटलं का? हो. हो सर. हम्म. दुसरी प्रोसेस आहे बी टू सी. ही बघा, बी टू सी. काय कॉन्स्टंट आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. मग कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलं की वर्क डन किती असतंय? 0. 0. झिरो असते. डीव्ही 0 आहे. सो 0. पुन्हा डी टू ए ही प्रोसेस, सॉरी सी टू डी. अगोदर सी टू डी ही प्रोसेस. पी डेल्टा व्ही प्रेशर, हे डेल्टा व्ही फक्त प्रेशर मायनस. कॉन्स्टंट. वर्क मायनस कशामुळे आलं? अँटी क्लॉकवाईज. अँटी हो. क्लॉकवाईज नाही बे. इथं आणि कॉम्प्रेशन, इथं पूर्ण कम्प्रेशन. कर्व. कॉम्प्रेशन.
असं पूर्ण कर्वचं थोडंच काढायला हवं आपण. अख्खं कर्व काढायचं म्हणल्यावर ते वेगळं. पण त्यानं काय म्हटलं, फक्त कर्व मधला इथून एवढं काढा. मग हे कॉम्प्रेशन आहे, कळलं का? हे फायनल हा. व्हॉल्यूम, हे इनिशियल व्हॉल्यूम. फायनल कमी आहे, इनिशियल जास्त आहे, म्हणजे कॉम्प्रेशन आहे, कळलं? आणि शेवटी D2A हे, मग D2A काय, आयसोकोरिक आहे म्हणून झिरो वर्क. कळलं का? चलो. सर ऍब्सोल्यूट सुरू करायचं. हा, अब्सोल्यूट करा सुरू. परंतु आज एक्झाम आहे बरं का, माहिती आहे ना? का नाही, माहित नव्हतं? बरं, पुढच्या सोमवारी घेऊ, पुढच्या सोमवारी पूर्ण चॅप्टर झाल्यावर. हो. हो. हा, पुढच्या सोमवारी सर्व झाल्यावर सर हो. हे करू. MCQ क्वेश्चन सुटतील का ह्याच्यानं? हा, ते ऍब्सोल्यूट मध्ये म्हणजे सोडवायला येईल का हे हे वाचून सुटतंय थोडं? रे, सुटतंय. काय MCQ होत आहे त्याने, काय वेगळं आहे काय वाटत काय? फक्त हे ऑप्शन दिलं नाही तर. हा, हे लिहायचं आहे. हम्म. 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 आता हे सोडून द्या सध्या, हे तुम्हाला नाही कळायचं. तरी मी प्रयत्न करतो, थांबा. 29वा. लय फटफट डोकं चालू लागतं इथं. चला, अशी एक डायग्राम दिली आहे. काय वर्सेस काय डायग्राम आहे ही? काय वर्सेस काय आहे सांगा? टेम्परेचर वर्सेस टेम्परेचर. व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. कशी आहे व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचरची बघा डायग्राम. A to B स्ट्रेट लाईन, त्याच्यानंतर B to C खाली स्ट्रेट लाईन, पुन्हा C to D आणि पुन्हा D to A. कळा? ओरिजिनल डायग्राम कळली का बाळांनो? सर हे हो. सायकल एक प्रोसेस सारखा आहे सर. सायक्लिक प्रोसेस आहे, कळत असेल की सायक्लिक आहे म्हणून. हा, हो. इनिशियल फेज राहिले वापस. ही तुमची ओरिजिनल डायग्राम आहे. ओरिजिनल डायग्राम दिले त्यानं आता ह्याच्यात काय विचारलंय, काय विचारलंय हे महत्वाचं आहे. ह्या डायग्रामला ही आहे व्ही वर्सेस टी आहे. तर हिला कशामध्ये कन्वर्ट करा म्हटलंय? PV डायग्राम आणि PT डायग्राम मध्ये डोकं लावून. पहिल्यांदा एवढं कळलं का बघा? आता ती सायकल कडे जरा नीट लक्ष द्या. ह्या सायकल मध्ये काय काय आहे याची काही गरज नाही, लिहायची गरज नसते एवढं जास्त. बघा, PV डायग्राम, द सायकल कन्सिस्ट ऑफ, फ्रॉम फिगर
सायकल कन्सिस्ट ऑफ, काय काय दिसतंय बघा फिगर मध्ये. फिगर मध्ये काय काय दिसतंय? सायकल ए टू बी. सायक्लिक प्रोसेस. हो, सायक्लिक आहे. गुड. ए टू बी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? ए टू बी मध्ये व्हॉल्यूम वाढायले. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. स्ट्रेट लाईन आहे ना. हाँ. मग व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर कधी असते? कॉन्स्टंट प्रेशरला. बरोबर आहे का? हो. ए टू बी इज व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे आयसोबारिक प्रोसेस आहे ती. कसली प्रोसेस आहे? आइसोबारिक. कळलं का रे? स्ट्रेट लाईन आहे ना. दुसरी बी टू सी. बी टू सी मध्ये तर डायरेक्ट दिसतंय. काय कॉन्स्टंट आहे? बी टू सी मध्ये काय कॉन्स्टंट आहे सांगा रे बाळांनो. टेम्परेचर. गुड 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 गुड. काय कॉन्स्टंट आहे? टेम्परेचर. मग काय म्हणायचं? आयसो आइसोकोरिक. नाही गे. वाचत बी नाही तर दररोजचं दररोज काही बोलत राहते तर हसतेत आणखीन. लाज तर वाटायला पाहिजे थोडीशी बाळा. वाचायचं सुद्धा नाही. आयसो करेक्ट ह्याला काही म्हणायचं. आयसो आइसोथर्मल. काय बोलता रे? असं नाही करायचं बाळांनो. थेरी तरी नीट करा रे माय. कसं करणार रे? हा. त्यानंतर सी टू डी. पुन्हा स्ट्रेट लाईन, व्हॉल्यूम, टेम्परेचर प्रोपोर्शनल म्हणून आयसोबारिक. सी टू डी काय सांगा? आयसो आइसोबारिक. आयसोबारिक का आहे ते लिहितो. काय? ऍज व्ही इज प्रोपोर्शनल टू टी असं दिसत आहे स्ट्रेट लाईन मुळे. इथं काय प्रोपोर्शनलची गरज नाही. सरळ रेषच दिसते. ग्राफवरूनच कळतं आयसोथर्मल. आणि डी टू ए कसं आहे सांगा? डी टू ए काय कॉन्स्टंट आहे? टेम्परेचर कांस्टेंट. म्हणून आयसोथर्मल. आइसोथर्मल. चला, फिगर वरून लक्षात आलं. मग झालं. आता पीव्ही डायग्राम काढायचा आहे. तर पीव्ही डायग्राम मध्ये काय आहे? पहिली आयसोथर्मल आहे. बघा जरा नीट बघा. मी सर्वच दाखवतो. कसं डोकं लावायचं सांगतो मी. बघा, पीव्ही डायग्राम काढायचे करस्पॉन्डिंग. पीव्ही. आता पीव्ही मध्ये बघा. पीव्ही मध्ये जी आयसो बारीक प्रोसेस आहे तिचा तर स्ट्रेट लाईन येणार. म्हणून ते आधी काढून घेतो मी. आयसोबारिक कोणती आहे? आयसोबारिक